नमस्कार छोट्या मोठ्या दोस्तांनो, मी ज्योती कपिले आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक छानशी बालकथा। पुण्याच्या बालसाहित्यिका रश्मी गुजराथी यांच्या निसर्गाचा खजिना या बालकथा संग्रहातील एक गोष्ट वाचून दाखवणार आहे। या पुस्तकात एकूण 11 गोष्टी आहे। अतिशय सुंदर अशा चित्रांनी हे पुस्तक नटलेलं आहे। या पुस्तकाचे प्रकाशक आहे यशोदीप पब्लिकेशन आणि या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कवी डॉक्टर सुरेश सावंत यांची प्रस्तावना पण आहे। या प्रस्तावनात त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की या सगळ्या कथांमधून पशुपक्ष्यांच्या जगातली लोकशाही दिसते। त्यांच्यातील परस्परांना सहकार्य करण्याची वृत्ती तर आपण सगळ्यांनी शिकण्यासारखी आहे। बालकुमार वाचकांना निसर्गाच्या जवळ नेणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत। ह्या केवळ गद्यगोष्टी नाही तर ही सगळी पाखरगाणी आहेत। या कथेच्या माध्यमातून लेखिकेने पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा छान कानमंत्र दिला आहे। या सर्व गोष्टी बाळगोपाळांना नक्की आवडतील। तर ही होती डॉक्टर सुरेश सावंत यांची प्रस्तावना म्हणजे पाठराखण। तेव्हा आता जास्त उशीर न करता आपण गोष्ट ऐकूया। तर मग ऐकायची ना गोष्ट सुरू करते। गोष्टीचं शीर्षक आहे निसर्गाची हाक। समर नावाचा खेडेगावात राहणारा एक मुलगा होता। त्याचे वडील शेतकरी होते, तसेच पर्यावरण रक्षकही होते। त्यांनी कृषी क्षेत्रात पदवी घेतलेली होती। त्यांची भरपूर मोठी बागायत शेतीवाडी होती। ते त्यांच्या शेतात कृषीविषयक नवनवीन प्रयोग करत बीजमाता राहीबाई पोपरे यांचं तत्त्व ते अंमलात आणत होते। 8,000वर वडांची झाडं लावणारे चिकया आप्पा व चिमक्का अम्मा, त्याचप्रमाणे बांबूचे जंगल उभारणारे निर्माण करणारे जाधव मोलाई पायंग हे त्यांचे आदर्श होते। आता समीरच्या गावात 7वीपर्यंत शाळा होती। त्यामुळे पुढील शिक्षणासाठी त्याच्या आईवडिलांनी त्याला गावाजवळील शहरातील अभिनव या शाळेत प्रवेश घेतला होता आणि तिथेच तो मुलांच्या वसतिगृहात म्हणजे हॉस्टेलवर राहत होता। समरला झाडांची, बागेची, शेतीची खूप आवड होती। त्याच्या वडिलांप्रमाणे त्यालाही कृषी क्षेत्रात शिक्षण पदवी घेण्याची इच्छा होती। त्याला निसर्गाचं वेड होतं। आपल्या गावावर तो त्याच्या वडिलांप्रमाणेच खूप प्रेम करत होता। वेळ मिळताच तो वडिलांसोबत गावातील नदी, डोंगर, टेकडी, जंगल येथे फिरून येत असे। गावातील निसर्गाचा त्याला खूप लळा होता। त्यांची शेती, शेतातील विहीर, विहिरीतील रहाट, शेतातील पाट, वेगवेगळ्या फळाफुलांचा वास घेऊन येणारा सुगंधी गार वारा, गुरेढोरे यांची त्याला मनापासून खूप ओढ होती, प्रेम होते। शहरात शिक्षणासाठी आल्यावर त्याला सगळीकडेच गर्दीच गर्दी, सिमेंटच्या मोठमोठ्या इमारती, सिमेंटची जंगलं, डांबरी मोठे रस्ते, रस्त्यावरून सतत पडणाऱ्या गाड्या, धूर, प्रदूषण, दुर्गंधीयुक्त वास, कुठेही मोकळी जागा नाही, हिरवाई तर फारच कमी। त्यामुळे स्वतःच्या निसर्गरम्य प्रदूषणमुक्त गावाशी तुलना करत या भिन्न वातावरणात त्याचं मन रमेना। वारंवार ते सगळं आठवून त्याला रडू फुटत असे। त्याला शांत झोप पण लागत नसे। गावातलं समृद्ध निसर्ग त्याला सारखा त्याच्या नजरेसमोर यायचा आणि कधीकधी तर स्वप्नातही यायचा। जेमतेम 1 महिना झाला असेल त्याला एक भयानक स्वप्न पडलं। त्या स्वप्नाने तो खूप घाबरला। त्याला त्याच्या गावातल्या निसर्गाची काळजी वाटू लागली। शाळेला सुट्टी लागताच तो आपल्या आईवडिलांना आणि आपल्या निसर्गसंपन्न गावाला भेटण्यासाठी गावी गेला। त्याला पडलेलं स्वप्न त्याला आईला प्रत्यक्ष भेटून सांगायचं होतं। आपला गाव प्रत्यक्ष पाहायचा होता। आईसोबत आवडत्या टेकडीवर जायचं होतं।
गावी असताना तो त्याचा रोजचा दिनक्रम होता. ह्यावेळेस पण समर आईला घेऊन हट्टाने टेकडीवर गेला. आई समरला म्हणाली, तुला मला काही सांगायचं आहे का? महिनाभराने तू गावाकडे आलास, तिकडे काही विशेष घडले आहे का? समर आईला म्हणाला, आई, मला नीट झोप लागत नाही. सारखं स्वप्न पडतं. स्वप्नात आपला गाव येतो. पण आई, मला ना परवा एक जे स्वप्न पडलं ना, ते खूपच भयानक होतं गं. माझ्या स्वप्नात आपल्या गावातील नदी, डोंगर, जंगल, प्राणी, पक्षी, शेतीवाडी, विहिरी, रहाटं, पाण्याचा पाट, गुरेढोरे सारे एकत्र आले होते आणि ते खूप रडत होते. त्यांचा असा जोरजोरात आक्रोश चालला होता आणि तो आक्रोश मला बिलकुल ऐकवत नव्हता. मी खूप घाबरून गेलो होतो. मला नदीमाय काय म्हणाली माहिती आहे? ती म्हणाली, माझं पाणी बघ किती खराब झालं आहे. अनेक जलचर मित्र, मासे पटापट मृत्युमुखी पडत आहेत. पाण्याचा रंग बदलत चालला आहे. आणि माझी वाळू कुठे गेली? माझा किनारा हरवला आहे रे समर. तर डोंगर म्हणाला, मी केवढा मोठा अजस्त्र होतो, आता फोडून तोडून निम्माच राहिलो बघ. जंगलातलं झाडं तोडल्याने पशुपाखरं केविलवाणी होऊन विचारत होती, आता आम्हाला कुठला निवारा सांग ना. तर वन्य प्राणी त्यांच्या गुहा शोधत फिरत होते. आपल्या शेताकडची सुंदर पाऊलाट मला म्हणाली, समर बघ ना, कसं सिमेंटचा गिलावा मारला आहे मला. मऊ मातीवर आता गोड गोडुल्या गवत फुलांची, रानफुलांची नक्षी कुठे उमटणार? आई, सगळे रडून रडून मला विचारत होते, तुझे बाबा निसर्ग रक्षणाचे काम करतात ना, तू पण पर्यावरण रक्षक आहे, मग आमचे असे हाल का होतात ते? असे आमचे हाल का झालेत? आई, मी महिन्यापूर्वी शहरात गेलो तेव्हा सगळं व्यवस्थित होतं. मग महिन्याभरात एवढा बदल कसा झाला? गाव, त्यातील निसर्ग सुस्थितीत बहरलेलाच आहे ना हे पाहण्यासाठी, त्याच्या रक्षणाची हाक ऐकून मी शाळेला सुट्टी मिळताच इकडे निघून आलो. आई म्हणाली, समर, आपण राहतो ते खेडेगाव आहे. गावातील लोक निसर्गाची जाण असणारे, महत्त्व जाणणारे, पर्यावरण रक्षक, विवेकी, शहाणे आहेत. तुझे बाबा आणि त्यांचे काही मित्र निसर्ग टिकवणं, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती यासाठी कायम गावकऱ्यांच्यात, लोकांच्यात जागृती करत असतात. आपल्या गावातील सर्वच लोक गावातील नदी, डोंगर, झाडं, प्राणी, पक्षी, गुरंढोरं यांची हानी न होण्यासाठी खूप काळजी घेतात बेटा. तुलाही ते आवडतं. पण आपल्या गावात शिक्षणाची सोय नाही, म्हणून तुला पुढील शिक्षण घेणं सोपं जावं यासाठी शहरातील शाळेत शिकायला पाठवलं आहे. तू इकडची काळजी करू नकोस. आम्ही निसर्ग टिकवण्याचा प्रयत्न करतो, पण ते गावापुरतं मर्यादित न राहता तुझ्यासारख्या विवेकी मुलांनी, किशोरांनी, युवा पिढीने आणि भावी पिढीने, जे स्वतंत्र भारत देशाचे आधारस्तंभ आहेत, नवयुगाचे शिल्पकार आहेत, त्यांनी प्रयत्न करायला हवे. तुम्ही सर्वजण चांगल्या गोष्टीचा जीर्णोद्धार करणाऱ्या पिढीत आहात. पर्यावरणाबाबत तुमची जबाबदारी जाणा. शहरातील पर्यावरणाची हानी, ऱ्हासाला पूरक असे वातावरण, माणसांचं वागणं पाहून तुला वाईट वाटलं. कारण माणसातनं निसर्ग वजा केला तर खाली फक्त शून्य उरेल आणि तेच खरं आहे. आपल्या गावाचंही असं काही झालं तर? अशी भीती मनात दाटून मनी वसे ते स्वप्नी दिसे, याप्रमाणे तुला तसं स्वप्न पडलं बघ. तुला पडलेलं स्वप्न निसर्गाची व्यथा ही निसर्गाची संरक्षणासाठीची हाक आहे असे समज. निसर्गाचा ऱ्हास करणारी माणसं हव्यासी माणसं आहेत. या निसर्गात झाडांचे महत्त्व खूप आहे. तेव्हा तू आणि तुझ्या शाळेतील वसतिगृहातील मित्रांनी उद्याचा हिरवा निसर्ग पाहण्यासाठी, जपण्यासाठी, टिकवण्यासाठी बीजारोपण, वृक्षारोपण असे उपक्रम सुरू करा. वृक्ष संवर्धन करा आणि त्याचा प्रचारही करा. निसर्गाची हाक ऐका. हिरव्या रेषा आणि पक्ष्यांची भाषा यांचे महत्त्व म्हणजे झाडं, जंगलं, डोंगर, मूक सजीव यांचे महत्त्व जाणून घ्या. झाडांवर, पक्ष्यांवर, प्राण्यांवर प्रेम करा. खळखळ वाहणारी नदी, जुळजुळ वाहणारे झरे, पाणी, स्वच्छ हवा,
प्रदूषणमुक्त पर्यावरणाचे जीवनातील महत्त्व जाणून घ्या. माझी आई म्हणजेच तुझी आजी मला सांगायची, झाडं तिच्याशी बोलतात. तिने झाडांना पाणी घातलं की झाडाची पानं सळसळतात, कृतज्ञता व्यक्त करतात. म्हणजे पानांची सळसळ ही झाडांची बोली असते. झाडावरून वाहत येणाऱ्या वाऱ्यातून, झाडबोलीतून झाड आजीबरोबर हितगुज साधतं. झाडांना मित्र माना. आम्ही भूतकाळात हिरवागार निसर्ग पाहिला. आता वर्तमान काळात हा वृक्ष निसर्ग पाहतो आहे. पण तुम्हाला जर हिरवागार निसर्ग पाहायचा असेल तर आजच बी पेरावे लागेल. तुझ्या स्वप्नांचा संकेत पर्यावरण रक्षणाची हाक आहे. हरित क्रांतीची शपथ घेतलेला समर शिक्षणासाठी परत शहरात येतो. आपल्या शाळेतील मुलांना, मित्रांना हरित क्रांतीची शपथ घ्यायला सांगतो. समरसारख्या लहान मुलाने काळाची गरज जाणली. आपणही समजून वागूया. आपणही आपल्या मित्रांबरोबर ही गोष्ट शेअर करा आणि तुम्ही सर्वांनी मिळून असंच निसर्ग संवर्धनासाठी छोटी मोठी कामं करा. झाडं लावा, झाडं वाचवा, झाडं जगवा. हिरव्या रेषा, पक्ष्यांची भाषा, समृद्ध पर्यावरणाची दिशा. जय पर्यावरण, पर्यावरण रक्षण, समृद्ध पर्यावरण, निरोगी जीवन. काय मग, कशी वाटली गोष्ट मित्रांनो? तुम्ही निसर्ग संवर्धनासाठी नक्की प्रयत्न करणार आहात हे मी जाणून आहे. तेव्हा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. छान छान अभ्यास करा, पर्यावरणाचं रक्षण करा, गोष्टीची पुस्तकं वाचा, गोष्टी ऐका आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका सुंदर गोष्टीसह. आपली काळजी घ्या.